विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण प्लासीची लढाई बघितली. या लेक्चरमध्ये बक्सारची लढाई बघणार आहोत. ज्या प्लासीच्या लढाईने ब्रिटिश सत्तेचा पाया बंगालमध्ये रचल्या गेला. त्यानंतरची जी बक्सारची लढाई आहे लगेच 1764 मधली, 1757 मध्ये झालेली प्लासीची लढाई आणि 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली. आपण बघितलं की प्लासीच्या लढाईने शिराज उद्दौला मारल्या गेला आणि त्या जागेवर मीर जाफर हा आला, नवाब म्हणून मीर जाफर आला. आता मीर जाफर आल्यानंतर मीर जाफरकडून इंग्रजांना पैसा हवा होता. म्हणजे मीर जाफरला पदावर आणण्याचा मुळात उद्देशच त्याच्याकडून पैसा उकळणे हा होता आणि तो शिपाईगडी होता मीर जाफर. त्याला काही विशेषतः शासन चालवणे वगैरे या गोष्टी काही त्याच्या अवाक्यातल्या नव्हत्या आणि त्यामुळे त्याला ते शक्य झालं नाही. कारण की तो सरळ सरळ युद्धामध्ये भाग घेणारा असा सेनापती होता आणि तो पदावर आला, नवाब पदावर आला. त्याला काही ते सांभाळता आलं नाही आणि इंग्रजांना पैसेसुद्धा त्याला देता आले नाही. इन बिटवीन या काळात एक घटना घडली. 1760 मध्ये शाह आलमने एक आक्रमण केलं. शाह आलमने एक आक्रमण केलं. त्याने बघितलं की 1757ची प्लासीची लढाई झाली आणि या प्लासीच्या लढाईने इंग्रजांना बंगाल बिहारचा जो मोठा प्रांत आहे हा जवळजवळ पूर्ण त्यांच्या ताब्यात आला आणि त्यामुळे शाह आलमला असं वाटलं की त्याचं पूर्वीचं नाव अली गौहर आहे. बरं, त्याचं पूर्वीचं नाव अली गौहर आहे आणि नंतर त्याला शाह आलम म्हणून ओळखल्या जातं सम्राट बनल्यानंतर. असा हा शाह आलम याने 1760 मध्ये बिहारवर आक्रमण केलं 1760 मध्ये आणि तिथे तो अपयशी ठरला. म्हणजे आक्रमण केला आणि अपयशी ठरला, परत गेला. हे 1760 मध्ये घडलेली एक घटना आहे. आपल्याला हे याच्यावर एवढ्यासाठीच हे सांगितलं की शाह आलम सुद्धा इंग्रजांचा विरोधकच होता आणि त्यालाही असं वाटत होतं की इंग्रजांनी बंगालचा प्रांत पचवू नये आणि म्हणून तो त्यांच्या विरोधात उतरला होता. पण त्यालाही अपयश आलं. त्याने आक्रमण केलं पण त्याचा पराभव झाला, तो परत निघून गेला. मग आता इकडे जी अडचण तयार झाली होती आपल्या बंगालमध्ये, त्यांना मीर जाफर नको होता. म्हणजे इंग्रजांना मीर जाफर नको होता. त्यांना हवे असलेले पैसे आता मिळत नव्हते. त्याला मीर जाफरला महसूल जमा करता येत नव्हता. वरून इंग्रजांनी बऱ्याच जमीनदारांना डोक्यावर चढवून ठेवलेलं होतं, त्यामुळे तेही काही त्याला महसूल देत नव्हते आणि त्यामुळे मीर जाफर पैसे फेडू शकला नाही. कंपनीला जे आश्वासन दिलं होतं की तुम्हाला एवढे पैसे देऊ, तेही तो पूर्ण करू शकला नाही आणि नवीन प्रदेश देण्याच्याही काही तो मानसिकतेत नव्हता. अशा स्थितीत मीर कासिमला, त्याचाच जावई मीर कासिमला त्यांनी पाचारण केलं. मीर कासिम सोबत एक करार केला आणि मीर कासिमला म्हटलं की तुम्हाला आम्ही नवाबच्या पदावर बसवतो. नवाब पद हे तुमचं, म्हणजे मीर कासिमचं. पण त्या मोबदल्यात आम्हाला, म्हणजे इंग्रजांना, बर्दवान पाहिजे, मिदनापूर पाहिजे आणि चितगाव पाहिजे. असे हे जे जिल्हे आहेत ना, हे जिल्हे पाहिजे अशी मागणी इंग्रजांनी मीर कासिमकडे केली आणि करार झाला. मीर कासिमने कबूल केलं की बर्दवान मिळेल, मिदनापूर देऊ, चितगाव देऊ आणि सोबत जे राहिलेले पैसे आहे जो मीर जाफर देऊ शकला नाही ते सगळे कंपनीचे पैसे मीर कासिम त्यांना देईल असं ठरलं आणि मीर कासिम नवाब बनला. आता मीर कासिमला जे त्यांनी मागितलं ते कंपनीला त्याने द्यायला सुरुवात केली. उत्कृष्ट प्रशासक होता हा मीर कासिम.
मीर जाफरचा तो जावई होता, रंगपूर आणि पूर्णियाचा तो शासक होता, म्हणून त्याला या सगळ्या बाबी माहीत होत्या की प्रशासन कसं चालवायचं हे त्याला माहीत होतं. त्याने काय केलं की कंपनीला जो प्रदेश कबूल केला तो आधी त्यांना हस्तांतरित केला, देऊन दिला, म्हणजे कंपनीला प्रदेश मिळाला. राहिलेले जे त्याचे पैसे होते, त्या कंपनीचे पैसे होते त्या मीर जाफरकडे, तेही पैसे त्याने त्यांना देऊन दिले. म्हणजे महसूल वसूल केला, महसूलच्या पैशातून राहिलेले पैसे जे इंग्रजांचे होते ते देऊन दिले. हे करारात लिहिलं होतं ना, आणि त्यामुळे त्याने ते कबूल केलेलं दिलं. सैनिकांचं वेतन रखडलेलं होतं, कारण की वेतन द्यायला पैसे नव्हते, आणि म्हणून सैनिकांचं वेतनसुद्धा त्याने पटापट देऊन टाकलं. म्हणजे सैन्यही त्या मीर कासिमवर खुश झाले. प्रशासनाची घडी पूर्ण बिघडलेली होती, अस्ताव्यस्त झालेलं होतं, कोणी कोणाच्या ऐकण्यात नव्हता. त्यामुळे त्याने प्रशासनाची घडी नीट बसवली. कंपनीला प्रदेश पाहिजे होता तो दिला, राहिलेले पैसे होते ते परत दिले, सैनिकांचे वेतन होते तेही देऊन दिले, प्रशासनाची घडी त्याने नीट बसवली. अशा पद्धतीने प्रशासनामध्ये जी धडाडी दाखवायला पाहिजे होती ती धडाडी मीर कासिमने सुरुवातीपासून दाखवली. आता तिथे जे जमीनदार होते, ज्या जमीनदारांना डोक्यावर चढवून ठेवलं होतं इंग्रजांनी, ते जमीनदार नवाबाचं ऐकत नव्हते. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं होतं, आणि म्हणून त्या जमीनदारांचा त्याने बंदोबस्त केला. त्यांना बोलावून धमकावलं, त्यांच्याकडे असलेला महसूल वसूल केला, असं सगळं त्यांच्या बाबतीत झालं. त्या जमीनदारांनी तक्रारसुद्धा केली त्या इंग्रजांकडे, कंपनीकडे. असं सगळं सुरू होतं. म्हणजे वादळ उठायला सुरुवात झाली. मीर कासिम हा कर्तबगार होता, आणि त्यामुळे या सगळ्या बाबी तो करत होता. त्याने कामाचा धडाका लावलेला होता. आता हे करत असताना महत्त्वाचं हे होतं की त्याने इंग्रज हा शत्रू आहे हे त्याने ओळखलं. म्हणजे त्याच्या लक्षात आहे हे इंग्रज हा आपला शत्रू आहे, आणि त्यामुळे या इंग्रजांपासून जर आपल्याला बचावायचं असेल किंवा यांचा मुकाबला करायचा असेल तर आपल्याला कवायती सैन्याशिवाय पर्याय नाही, हे तो ओळखून होता. त्याच्याकडे काही कवायती सैन्य नव्हते, आणि म्हणून त्याने कवायती सैन्य उभं करायला सुरुवात केली. आणि इंग्रजांचं जे वर्चस्व होतं ते आता झुगारून द्यायचं हे त्याने ठरवलं, आणि कवायती सैन्य उभं करायला सुरुवात केली, सैन्य वाढवायला सुरुवात केली, म्हणजे कामाचा धडाका लावला. आणि त्यामुळे इंग्रजसुद्धा त्याच्या कामासमोर आता काय म्हणता येईल की थक्क व्हायला लागले. त्यांनाही वाटत नव्हतं की हे एवढं सगळं करेल तो म्हणून, परंतु त्याने कवायती सैन्य पण उभं केलं, त्यांच्याकडे बंदुका दिल्या, त्यांना दारुगोळा उपलब्ध करून दिला. अशा पद्धतीने मीर कासिमने आपलं सैन्य उभं केलं, आणि राजधानी जी मुर्शिदाबादला होती ना ती त्याने हलवली, कारण की मुर्शिदाबाद हे इंग्रजांसाठी फार जवळ होतं, आणि त्यामुळे त्याने काय केलं, 500 किलोमीटर दूर असलेली मोंगीर ही आपली राजधानी त्याने बनवून टाकली. मोंगीरला त्याने राजधानी बनवली. अशा पद्धतीने राजधानी दूर नेल्यामुळे काय होईल की इंग्रजांचं लक्ष त्याच्या हालचालींवर राहणार नाही असं त्याला वाटलं, आणि त्यामुळे त्याने राजधानीचं शहर बदलवून टाकलं. कामाचा धडाका होता हा जो तुमच्या समोर ठेवला आहे तो कामाचा धडाका होता. त्याने पटापट कर्जातून मुक्ती मिळवली आणि स्वतंत्र होण्यासाठी धडपडसुद्धा त्याने सुरू केली. असं सगळं सुरू असताना इंग्रजांचा विरोध होणारच होता, आणि इंग्रजांचा विरोध आता सुरू पण झालं असं की 1717 मध्ये करमुक्त व्यापाराची सवलत इंग्रजांना मिळालेली होती फर्रुखसियर कडून. आता पैशाची इतकी चणचण होती मीर कासिमला की त्याने इंग्रजांचं कर्ज फेडलं, इंग्रजांचे होते पैसे दिले, त्याचे जे अधिकारी होते त्यांना पण पैसे दिले, त्यामुळे पैसा खूप गेला त्याच्याकडून. त्यामुळे पैशाची फार चणचण होती, आणि टॅक्समधूनच त्याला पैसा मिळत होता. आणि म्हणून त्याने काय केलं की जो करमुक्त व्यापाराची सवलत इंग्रजांना मिळालेली होती 1717 मध्ये त्या फर्रुखसियरकडून, त्याने ती परवानगीच रद्द करून टाकली. म्हणजे करमुक्त परवाना, दस्तक ज्याला आपण म्हणतो, जो दस्तक 1717 मध्ये फर्रुखसियरने दिला होता तो
आता त्याचा गैरवापर पण मोठ्या प्रमाणावर होत होता. इंग्रज व्यापारी जे होते ना, म्हणजे कंपनीच्या व्यापारासाठी तो परवाना होता. पण इंग्रज व्यापारी त्या परवान्याची नक्कल तयार करून, डुप्लिकेट तयार करून, ते दाखवून ते स्वतःचाही कर माफ करून घेत होते. आणि हा जो त्या करामधला जो गोंधळ होता किंवा भ्रष्टाचार होता तो कमी व्हावा, नष्ट व्हावा, म्हणून त्याने काय केलं की करमुक्त व्यापाराची जी सवलत होती इंग्रजांची, कंटाळून त्याने ती रद्द करून टाकली. पण इंग्रजांनी त्याचा भरपूर विरोध केला. त्याला इंग्रजांचा इतका विरोध झाला की इंग्रजांनी अक्षरशः मीर कासिमला अक्षरशः ती सवलत पुन्हा सुरू करावी लागली. पर्याय नव्हता, कारण की इंग्रजांनी त्यालाही गादीवर बसवलं होतं ना, त्यामुळे इंग्रजांचं त्याला ऐकावं लागलं. इंग्रजांचा फार मोठा विरोध त्याला झाला. आता त्याने काय केलं, दुसरी शक्कल लढवली आणि सर्वच व्यापाऱ्यांना करमुक्त व्यापाराची सवलत देऊन दिली की सगळेच करमुक्त. इंग्रजच कशाला, मग सगळ्यांनीच, म्हणजे भारतीय जे असतील ते सगळे व्यापारी जे असतील त्या सगळ्यांकडून कर घेणंच बंद केलं. पुन्हा इंग्रजांचा विरोध सुरू झाला, कारण त्यांचं म्हणणं हे होतं इंग्रजांचं की करमुक्त व्यापार करणे हा फक्त आणि फक्त इंग्रजांचा अधिकार आहे, हा सगळ्यांसाठी लागू नाही होऊ शकत. आणि म्हणून त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. कारण फक्त एवढ्यावरच नव्हतं ते, कारण इंग्रज जे व्यापार करत होते त्यांना टॅक्स पडत नव्हता आणि इतर जे व्यापार करत होते त्यांना टॅक्स पडत होता. म्हणून इंग्रजांचा माल स्वस्त होता आणि इतर जे व्यापारी होते त्यांचा माल हा महागडा होता, आणि म्हणून इंग्रजांचा व्यापार जास्त चालत होता. आता तो बंद पडायला लागला, घटायला लागला, कारण की सगळेच करमुक्त झाल्यामुळे सगळ्यांच्याच मालाचे दर कमी झाले. ही बाब इंग्रजांना नको होती आणि म्हणून त्यांनी काय केलं, मीर कासिमची हकालपट्टी करून टाकली 1763. त्यांनी मीर कासिमला हकललं पदावरून, आणि मीर कासिमला 1763 मध्ये पदावरून हकललं आणि त्या जागेवर मीर जाफरला पुन्हा बोलावलं आणि मीर जाफरला पुन्हा नवाब बनवून टाकलं. आता मीर कासिमला हकलल्यामुळे मीर कासिम चिडला आणि त्यांचं युद्ध सुरू झालं. मीर कासिम विरुद्ध इंग्रज अशी लढाई सुरू झाली. आता एका ठिकाणी युद्ध झालं, दुसऱ्या ठिकाणी युद्ध झालं. हे युद्ध म्हणजे काही एका मैदानावर असं उभं राहून असं झालं असं नाही, छुटपुट लढाया झाल्या. काही ठिकाणी छोटं मोठं युद्ध झालं, त्याच्यामध्ये मीर कासिमचा पराभव झाला. आणि त्यामुळे काय झालं की जागोजागी पराभव होत आल्यामुळे मीर कासिमची ताकद हळूहळू कमी व्हायला लागली. आता त्याची ताकद कमी व्हायला लागली, लष्कर कमी व्हायला लागलं, आणि त्यामुळे त्याला आता पर्याय राहिला नाही. त्याला पळून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जे इंग्रज अधिकारी आणि इंग्रज सैन्य त्याने पकडले होते त्यांना एक एक आता तो ठार करायला लागला, मारायला लागला. आणि सगळी जी संपत्ती त्याची होती, खजिना जो होता, तो सगळा उचलला आणि तो अवधकडे पळून गेला. अवधकडे म्हणजे अवधला पळून गेला. अवधला त्याने पलायन केलं. अवधला कोण होता, तर अवधचा जो नवाब होता तो होता शुजा-उद-दौला. अवधचा नवाब शुजा-उद-दौला होता, आणि त्यामुळे अवधला जाऊन त्याने शरण घेतली असं म्हणता येईल. ठीक आहे. आता तिथेच सम्राट शाह आलम पण होता. आता हा कसा आला हा प्रश्न पडेल. 1761 मध्ये तिकडे पानिपतची लढाई झाली. मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये पानिपतची लढाई झाली आणि पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला. आता त्याच्या मागे अजून वेगळी हिस्ट्री आहे, कारण की सम्राट शाह आलम आणि मराठे, म्हणजे सम्राटाचं पद आणि मराठे यांच्यामध्ये करार झालेला होता, आणि सम्राटाचं जे पद आहे किंवा सम्राटाची जी राजधानी आहे त्याच्या संरक्षणाची हमी मराठ्यांनी घेतली होती. आणि म्हणून मराठे दिल्ली वाचवण्यासाठी महाराष्ट्रातून तिथे गेले होते, आणि तिथे त्यांची लढाई, पानिपतची लढाई झाली, आणि त्या पानिपतच्या लढाईमध्ये त्यांचा पराभव झाला, मराठ्यांचा पराभव झाल्याबरोबर सम्राट शाह आलम
जो दिल्लीचा सम्राट आहे तो तिथून पळाला आणि तो सुद्धा अवधला आला इथे. आता तो अवधला आला, मीर कासिम अवधला आला आणि स्वतः शुजा उद्दौला तिथे आहेच, त्याचा तर तो प्रदेशच आहे. त्यामुळे हे तीन जे इंग्रज विरोधक आहे ते एकत्र आले. शाह आलम, मीर कासिम आणि शुजा उद्दौला. अशा पद्धतीने तीन इंग्रजांचे जे विरोधक होते ते तीनही एकत्रित आले आणि तिघांनी आपलं सैन्य जमवलं, एक मोठं सैन्य जमवलं आणि इंग्रजांच्या विरोधात त्यांनी तयारी केली आणि युद्धासाठी ते बंगालकडे सरकले. युद्धासाठी बंगालकडे सरकले आणि इंग्रजांवर त्यांनी आक्रमण केलं. आता इंग्रजांचा जो सैन्य प्रमुख होता तो मेजर हेक्टर मनरो होता त्यावेळेला. आणि मेजर हेक्टर मनरोने तिळमात्रही न डगमगता त्याने लढाईची तयारी केली. प्रशिक्षित असं सैन्य सोबत घेतलं आणि बक्सारच्या रणमैदानावर तो उतरला. 23 ऑक्टोबर 1764 खरी लढाई बक्सारच्या रणमैदानावर झाली. प्लासीच्या रणमैदानावर एवढी मोठी लढाई नाही झाली. तिला इतिहासकार लुटपुटची लढाई असं म्हणतात. खरी लढाई बक्सारच्या रणमैदानावर झाली. ओल्या कातड्यांनी समोर बैलगाड्या बांधलेल्या होत्या. धडाधड तोफा लावून इंग्रजांनी सगळ्या त्या उडवून दिल्या होत्या आणि या तिघांचं जे सैन्य होतं एकत्रित त्यांच्यावर तोफा डागायला सुरुवात केली. त्यांनीही प्रत्युत्तर दिलं, पण तीनही एकत्रित सैन्याचा इथे टिकाव लागला नाही आणि इंग्रजांनी बक्सारची लढाई जिंकली 23 ऑक्टोबर 1764. आता एक मोठी पोकळी तयार झालेली होती दिल्लीपासून ते थेट बंगालपर्यंत. दिल्ली, अवध म्हणजे हा लखनौचा प्रदेश जो आहे तो, म्हणजे दिल्ली ते अवध आणि अवधपासून पुढे गेलो तर खाली बंगाल. म्हणजे दिल्ली ते बंगाल एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारे सम्राट शाह आलम, शुजा उद्दौला जो अवधचा होता आणि मीर कासिम जो बंगालचा होता. म्हणजे थेट दिल्लीपासून ते थेट बंगालपर्यंत एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणाऱ्या या तीन सत्ताधीशांना एका झटक्यात इंग्रजांनी बक्सारच्या लढाईत पराभूत केलं आणि त्यामुळे इंग्रजांनी इथे दाखवलं की त्यांचं रणकौशल्य कसं आहे. आता भारतीय शासकांच्या हे लक्षात आलं की तीन सत्ताधीशांना एकत्रितरित्या इंग्रज जर पराभूत करू शकतात तर बाकीच्यांनाही करू शकतात, हे याच्यातून त्यांनी सिद्ध केलं. बक्सारच्या लढाईने म्हणजे प्लासीच्या लढाईने इंग्रजांनी पाया रचला होता, ब्रिटिश सत्तेचा पाया रचला होता. तर बक्सारच्या लढाईने तो पाया इतका मजबूत केला की पुढील 150 वर्ष त्यांना कोणीही हात लावू शकला नाही. अशी ही बक्सारची लढाई या ठिकाणी झाली. मित्रांनो, इथे आपण थांबूया.